नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मुकेश अंबानीजीची जबरदस्त कंपनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीला घेऊन एक जबरदस्त अपडेट आली आहे. आणि मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हीच अपडेट बघणार आहोत. तसेच या कंपनीची म्हणजे जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, या व्हिडिओचं हेडिंग आपण येथे वाचू शकतो. जिओ फायनान्स ॲप लॉन्चेस न्यू फीचर टू ट्रॅक ऑल बँक अकाउंट्स अँड इन्व्हेस्टमेंट्स इन वन प्लेस. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तसेच जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, जिओ फायनान्सने आपल्या ॲपमध्ये एक नवीन आणि उपयुक्त फीचर आणले आहे. या अपडेटमुळे लोकांना आपले पैसे अधिक सोप्या पद्धतीने हाताळता येईल. आता वेगवेगळ्या गोष्टींसाठी अनेक ॲप्स वापरण्याची गरज नाही. तुम्ही तुमची बँक अकाउंट्स, म्युच्युअल फंड आणि शेअर पोर्टफोलिओ हे सगळे एकाच ठिकाणी पाहू आणि समजू शकता. म्हणजेच तुमच्या आर्थिक गोष्टी एकत्र, सुरक्षित आणि स्मार्ट पद्धतीने व्यवस्थापित करता येणार. आणि मित्रांनो, हा एक नवीन फीचर जिओ फायनान्सने लॉन्च केला आहे. आणि मित्रांनो, पुढे आजच्या गुंतवणुकीच्या आर्थिक जगात लोकांना अनेक खात्या आणि ॲप्सचा मागोवा घेणे कठीण जाते. जिओ फायनान्स ॲप हेच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा नवीन फीचर यांनी लॉन्च केला आहे. वापरकर्त्याच्या परवानगीने ते सर्व माहिती एकत्र करून सोप्या पद्धतीने दाखवते. या ॲप्समध्ये तुमचे खर्च, तुमच्या हातात येणारा पैसा आणि गुंतवणुकी यांचा स्पष्ट आणि सोपा आढावा मिळतो. त्याचबरोबर तुमचे पैसे अधिक चांगल्या प्रकारे सांभाळण्यासाठी उपयुक्त सल्लेही मिळतात. ॲपमधील स्मार्ट विश्लेषणामुळे तुम्ही रोजचा खर्च आणि भविष्यातील आर्थिक दृष्टीचे यांना एकामेकाशी जुळवून घेऊ शकता. यामुळे तुमच्या पैशाचे नियोजन अधिक आत्मविश्वासाने करता येईल. आणि मित्रांनो, हा प्लॅटफॉर्म खास आहे कारण ते तुमच्या सगळ्या आर्थिक गोष्टी एकाच ठिकाणी आणि रिअल टाईममध्ये दाखवते. जिओ फायनान्समधील कर्जे आणि ठेवी आहोत किंवा बँक खाती आणि गुंतवणुका युजर्स आपल्या बँक खात्यामधील शिल्लक, खर्च आणि त्यातील बदल सहज पाहू शकतात. तसेच म्युच्युअल फंड, शेअर्स आणि ETF चा परफॉर्मन्सही अचूकपणे ट्रॅक करता येतो. लवकरच फिक्स डिपॉझिट आणि RD म्हणजे रिकरिंग डिपॉझिट याचाही सपोर्ट मिळणार आहे, ज्यामुळे तुमची आर्थिक माहिती आणखी स्पष्ट आणि पूर्ण होईल. ॲप याहून पुढे जाऊन AI च्या मदतीने उपयुक्त सूचना आणि वैयक्तिक सल्ले देते, ज्यामुळे तुम्ही पैसे वापरण्याची अजून स्मार्टर फायनान्शियल डिसिजन घेऊ शकता. आणि मित्रांनो, इथे लिहिलेले आहे की तुम्ही हा फीचर कसा यूज करू शकतात. तसेच मित्रांनो, हा ॲप जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म अँड सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीकडून चालवल्या जाते. आणि मित्रांनो, ही कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट असलेली जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडची सबसिडरी कंपनी आहे. आणि मित्रांनो, पुढे जिओ फायनान्स प्लॅटफॉर्म आणि सर्व्हिसेस लिमिटेडचे CEO म्हणजे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शर्मा यांनी सांगितले की हे नवीन फीचर प्रत्येक भारतीयासाठी आर्थिक व्यवहार समजण्यास सोपे आणि
सर्वांसाठी उपलब्ध करण्याच्या कंपनीच्या उद्दिष्टाकडे एक मोठे पाऊल आहे. त्यांनी म्हटले की वापरकर्त्याच्या सर्व आर्थिक माहितीला एकाच सुरक्षित आणि सोप्या प्लॅटफॉर्मवर आणून जिओ फायनान्स लोकांना त्यांचे पैसे अधिक सहज समजून घेण्यात आणि सांभाळण्यात मदत करत आहे. कंपनी पुढेही या प्लॅटफॉर्ममध्ये सुधारणा करत राहणार आहे, ज्यासाठी प्रगत विश्लेषण आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल, जेणेकरून लाखो भारतीयांचे आर्थिक जीवन अधिक मजबूत आणि सुरक्षित होईल. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण अपडेट बघितला की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसने आपल्या सबसिडरीच्या थ्रू एक फीचर लॉन्च केला आहे. आणि मित्रांनो, आता आपण या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार जर आपण या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न चेक केला तर या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12%, FISची होल्डिंग आहे 11.85%, DISची होल्डिंग आहे 14.78% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 26.07%. आणि जर आपण या कंपनीचा Q2चा नंबर बघितले तर कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून 981 कोटी रुपये आली होती. आणि कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर वाढून जवळपास 700 कोटी रुपये आला होता. आणि जर आपण या कंपनीचा पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर या कंपनीचे सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 23 मध्ये होती 45 कोटी रुपये, फायनान्शियल इयर पूर्ण 24 मध्ये होती 1855 कोटी रुपये आणि या कंपनीची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 25 मध्ये होती 2000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच याचा नेट प्रॉफिट फायनान्शियल इयर 23 मध्ये होता 31 कोटी रुपये, फायनान्शियल इयर 24 मध्ये होता 1605 कोटी रुपये आणि फायनान्शियल इयर 25 मध्ये होता 1613 कोटी रुपये. मित्रांनो, जर आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघितली तर या कंपनीचा रिझर्व अँड सरप्लस लगातार वाढत आहे आणि करंटली आहे 1,17,143 कोटी रुपये. कंपनीची लॉंग टर्म बोरिंग आहे 0. कंपनीची शॉर्ट टर्म बोरिंग आहे जवळपास 4,000 कोटी रुपये. तसेच कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स आहे 4,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा आणि कंपनीची कॉन्टिंजंट लायबिलिटीज आहे 452.62 कोटी रुपये. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 47.12% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले की जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीने आपल्या सबसिडरीच्या थ्रू एक न्यू फीचर लॉन्च केला आहे. आणि मित्रांनो, त्या नवीन फीचरची आपण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तसेच मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा बघितली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.